बघा वृक्षांची नावे तुम्हाला माहितीच आहेत. मोठे मोठे असतात त्याला वृक्ष आपण म्हणतो. मग अशा मोठ्या अशी जी मोठी झाडे असतात, वृक्ष असतात, त्यांची नावे काय काय आहेत माहिती आहे तुम्हाला? इथे चित्र बघा बरं. हे एक वृक्ष आहे. ओळखा बघू हे चित्र कुठल्या वृक्षाचं आहे? ह्या पारंब्या असणारं म्हणजेच वडाचे झाड. वड, पिंपळ, हे आंबा, हे काय आहेत तर मोठे मोठे वृक्ष असतात. म्हणजे त्यांचं खोड जाड असतं आणि भरपूर मोठा पसरलेला असतो. वडाच्या झाडाचं एक वैशिष्ट्य असतं त्या पारंब्या. वडाच्या झाडाला काय असतात? पारंब्या. वडाच्या झाडाच्या पारंब्या म्हणजेच ती त्याला फुटलेली काय असतात? मुळे असतात. अशाच एका वडाच्या झाडाची गोष्ट आज आपण बघणार आहोत. तर आपल्या धड्याचं नाव आहे वडेश बहारला. मग वडेश कोण बरं? जसं आपली नावं असतात तसंच या वडाच्या झाडाचं नाव आहे. वडेश एका वडाच्या झाडाचं नाव आहे. वडेश बहारला. आता काय बहारला बघूया आपण पाठामध्ये. चिंचपूर नावाचे गाव होते. एका गावाचं नाव काय होतं तर चिंचपूर होतं. गावाजवळ ओढा होता. गावाच्या जवळूनच एक ओढा वाहत गेलेला होता. तिथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. तिथंच नदीच्या शेजारी एक झाड होतं आणि ते कशाचं होतं? वडाचं होतं. आणि या वडाच्या झाडालाच नाव दिलेलं होतं वडेश. वडेश उंच उंच वाढला होता. वडेश कसा आहे? वडेश म्हणजेच वडाचं झाड. वड हे वृक्ष आहे त्यामुळे तो कसा होता? उंच उंच वाढला होता. जणू काही आभाळाला भिडला होता. तो इतका उंच झाला होता, इतका उंच झाला होता की लांबून बघितल्यावर असं वाटायचं की तो जणू काही आभाळालाच भिडलेला आहे. भिडलेला आहे म्हणजेच काय? जणू काही तो आभाळाला टेकलेलाच आहे. आभाळाला भिडणे म्हणजे खूप उंच जाणे. खूप उंच वाढला होता. आजूबाजूला खूप खूप पसरला होता आणि नुसतंच उंच वाढला नव्हता तर त्याच्या फांद्या ज्या आहेत त्या सगळ्या आजूबाजूला पसरलेल्या होत्या. फांदी फांदीवर पाणीच पाणी होती. झाडच खूप मोठं आहे, वृक्षच आहे त्यामुळे भरपूर पाणी होती झाडाला आणि प्रत्येक पानांमध्ये पाणीच पाणी होती. पाने हिरवीगार होती. वडाच्या झाडाची पाने कशी असतात? हिरवीगार होती. झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची. खूप मोठं झाड असेल आणि तर झाडाची सावलीही तितकीच मोठी पडणार त्यामुळे काय व्हायचं? झाडाच्या सावलीमध्ये बसायला मुलांना खूप आवडायचं. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे. बघा हे सगळे काय आहेत? पक्षी आहेत. झाडावर कोण कोण यायचं? चिमणी, कावळा, राघू, मैना आणि खारुताई पण यायची. किलबिल किलबिल बोलायचे. किलबिल किलबिल म्हणजेच काय तर पक्ष्यांचं हे बोलणं आहे, पक्ष्यांचा आवाज आहे. आणि ते भरपूर मोठं झाड होतं. फांद्या भरपूर होत्या, त्याच्यावर पाणीच पाणी होती आणि त्यामुळं काय झालं होतं? एवढ्या मोठ्या झाडावर भरपूर पक्षी राहायचे त्यामुळे सगळं किलबिल किलबिल चालूच असायची. गोड गाणी गायचे. पक्षी काय करतात? गोड गाणी गायचे. वडेशला पाखरांची भाषा समजायची. बघा आपण जर आपल्या घरी एखादा पोपट पाळला आणि आपण जर त्याला काहीतरी सूचना केल्या तर तो पोपट सुद्धा आपल्याला प्रत्युत्तर करत असतो आणि त्याची भाषा इतरांना आपल्या घरात पाहुणे आले तर त्यांना नाही कळत पण आपल्याला कळत असते. आपल्या घरी पाळलेलं मांजर असू दे, कुत्रा असू दे, त्यांची भाषा ही फक्त आपल्यालाच कळते. तसंच काय व्हायचं? त्या वडेशकडे भरपूर राहिला होते. म्हणजे चिमणी होती, कावळा होता, मैना होती, राघू होता, खारुताई होती. त्यामुळे ते काय बोलायचे हे वडेशला समजायचं. तो पानांची सळसळ करून बोलायचा. बघा सळसळ करून बोलायचा म्हणजे शांत जेव्हा असेल त्याला आवडलं असेल तर तो सळसळ करायचा आणि चिडला की फडफड करून रागवायचा. फडफड करून रागवायचा म्हणजे काय करायचा तर फांद्या त्याच्या जोरजोरात हलवायचा म्हणजेच त्याची फडफड होते म्हणजेच त्याला राग आलेला असायचा. पाखरांना पिल्ले होती. आता पक्षी राहत आहेत म्हणजेच त्यांची काय असणार आहे? घरटी असणार आहे आणि साहजिकच त्यांच्या घरट्यांमध्ये त्यांची पिल्ले पण असायची. चिमणीचे पिल्लू होते चिनू. बघा हा आता जशी आपली नावं असतात तसेच या पक्ष्यांनी पण आपल्या पिल्लांना नावं दिलेली असतात. चिमणीचे पिल्लू होते चिनू तर कावळिणीचे पिल्लू होते कानू. किती लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. चिमणीचे चिनू तर कावळिणीचे कानू. पोपटाचे पिल्लू होते पिनू. पोपटाचे जे पिल्लू होतं त्याचे नाव होते पिनू. पिल्ले लपाछपी खेळत. आता ही सगळी छोटी छोटी पिल्ले ही पण सारखी आपली चुचू चुचू, कावकाव कावकाव किंवा राघू असेल तर त्याच्या भाषेमध्ये तो विटू विटू असे सगळे पक्षी आपल्या भाषेमध्ये किलबिल किलबिल करत राहायचं. त्यामुळे काय व्हायचं की भरपूर आवाज व्हायचा. पक्ष्यांचा भरपूर आवाज यायचा. पारंबी पकडून इकडून तिकडे झोके घेत खूप दंगा करत. आता पक्षी जसं तुम्ही एखादं झाड बघितलं वडाचं की पळत पळत जाता आणि या पारंबीला पकडून कधी एकदा झोका घेईन असं आपल्याला होत असतं.
तसंच या पक्ष्यांना तर ते नवीन छोटेसे पक्षी आहेत, ते तर पक्षी उडायला शिकतात, म्हणजेच त्यांनाही ते खूप आवडायचं आणि ते सुद्धा काय करायचे, या पारंबीचे झोके घेत फिरायचे. दुपारी वडेसची झोप मोडायची. जसं आपण झोपतो, जशी आपल्याला विश्रांतीची गरज असते, तशीच वृक्षांना पण असते. ते झोपायचे म्हणजे अगदी तुमच्यासारखे खाली झोपतात का वडे झाडं, तर नाही. ते काय करतात, तशीच एक डुलकी घेतात. तसंच हा वडेसला दुपारी झोप घ्यायची असायची. पण तेव्हा या पक्ष्यांच्या किलबिलाटानं त्याची झोपच व्हायची नाही. तो वैतागून जायचा. वैतागून जाणे म्हणजेच चिडणे. बघा, वैतागून जाणे म्हणजेच त्याला त्रास होणे आणि त्याच्यामुळेच तो चिडायचा. पिल्लांवर रागवायचा. मग त्याला खूप राग यायचा. एखाद्या वेळेला आजी झोपली असेल, आई झोपली असेल आणि तुम्ही जर दंगा केला तर आई काय करते रे, रागवते की नाही, आजी रागवते की नाही. तसंच हा पण व्हायचा. मग ह्याला पण खूप राग यायचा आणि मग तो पिल्लांवर रागवायचा. पिल्लांना सांगायचा. पिल्लांना काय सांगायचं बघा बरं, उडा उंच भूर भूर. काय करा, उडा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर. तुम्ही खूप उंच उडा आणि खूप दूर जा. करता खूप कटकट, निघा इथून झटपट. तुम्ही इथे बसता आणि त्यामुळे काय करता, खूप कटकट करता, मला खूप त्रास देता. कटकट करणे म्हणजेच मला खूप त्रास देणे. तर इथे तुम्ही राहिल्यामुळे मला खूप कटकट करता, त्यामुळे तुम्ही निघा इथून झटपट. पक्षींचं एक वैशिष्ट्य असतं की पक्षी घरट्यामध्ये किती दिवस राहतो. एकतर त्यांना पिल्लं होत असताना ते पक्षी घरट्यामध्ये जास्त वेळ राहतात, किंवा त्यांची पिल्लं जोपर्यंत मोठी होत नाहीत, म्हणजे पिल्लू छोटं असतं, त्याला स्वतःच्या पायावर ते जोपर्यंत उडत नाही तोपर्यंत ते घरट्यामध्ये राहतं. एकदा जर का त्याला उडायला आलं तर ते पक्षी घरटं सोडून जात असतं. म्हणजेच आपल्या जर घराच्या जवळ जर एखाद्या पक्ष्यानं घरटं केलं असेल तर आपल्याला ते जाणवतं. म्हणून तो काय म्हणतो बघा पक्ष्यांना, पिल्लांना, उडा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर. करता खूप कटकट, निघा इथून झटपट. म्हणजेच त्याला काय व्हायचं, खूप त्रास व्हायचा. खूप पक्षी बोलायचे. पिल्लांना वडेसचा राग यायचा. पिल्लं बिचारी नवीनच होते, त्यांना खूप दंगा करायला आवडायचा. मग पिल्लांना सारखं सारखं हा वडेस रागवतो म्हटल्यानंतर खूप राग यायला लागला. ती वडेसचे नाव आईबाबांना सांगायचे. ते पक्षी जे होते त्यांना ते पिल्लं काय सांगायचे, तर हा वडेस आम्हाला खूप रागवतो. नेहमी नेहमी पिल्लांचे बोलणे ऐकून पाखरांना पण वडेसचा राग यायला लागला. सारखं सारखं पिल्लू आपले तक्रार करतात की हा वडेस आपल्याला खूप रागवतो. त्यामुळे पक्ष्यांनाही राग आला. अचानक पाखरे दूर निघून गेली. ह्या झाडावर नेहमी किलबिलाट असणाऱ्या पक्ष्यांचा आणि अचानक काय झालं, सगळे पाखरे दूर उडून निघून गेली. इथे कोणी बोलायला नाही, कुणी खेळायला नाही. आता काय करावे, वडेसला एकटे एकटे वाटू लागले. आता त्या पाखरांचा जी किलबिल असायची त्याची सवय वडेसला झालेली होती. आता मात्र सगळेच पक्षी उडून गेल्यानंतर वडेसलाही एकाकीपणा वाटू लागला. खेळायला कोणी नाही, बोलायला कोणी नाही, त्यामुळे वडेसला एकटेपणा जाणवू लागला. हिवाळा संपला. हिवाळा हा ऋतू आहे. जसा उन्हाळा, पावसाळा तसाच हिवाळा. हिवाळा हा थंडीचा ऋतू आहे. ऊन तापू लागले. हिवाळा संपताच उन्हाची चाहूल लागते, म्हणजेच ऊन तापू लागलं. फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले. तांबूस कोवळे म्हणजे लालसर असे छोटे छोटे अंकुर येऊ लागले. ते हळूहळू मोठे झाले. मग पोपटी होत गेले. कोवळी पाने दिसू लागली. पाने हिरवीगार झाली. फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले. ते हळूहळू लालसर झाले. मग फळे लाल लाल चुटूक झाली. बघा, हे झाड आहे वडाचं. हिवाळा संपताच उन्हाळा सुरू झाला. उन्हाची चाहूल लागू लागली. तसंच वडेसला काय झालं, बहर यायला लागला. बहर यायला लागला म्हणजेच त्याच्यावर छोटे छोटे अंकुर फुटायला लागले. मग नंतर त्याचे पानांमध्ये रूपांतर झालं. ती पानं कोवळी कोवळी होती. त्याचा रंग पोपटी होता. नंतर हळूहळू ती पाने कशी झाली, हिरवीगार झाली. फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले. सगळे फांदी पूर्ण, कारण वडेस कसा होता, उंचच्या उंच आभाळाला भिडणारा आणि लांब लांब पसरलेला होता. त्यामुळं काय झालं की पूर्ण झाड हिरवेगार झाले. त्याच्यावर लाल लाल चुटूक अशी फळे यायला लागली. गोल गोल चेहरीसारखी दिसणारी ही वडाच्या झाडाला येणारी लाल लाल चुटूक फळं असतात. जाता येता पाखरांना फळे दिसू लागली. पाखरं नेहमीच त्या झाडाकडे असायची, त्यामुळे जाता येता पाखरं त्याच्याकडे बघायला लागली. तर वडेस कसा झाला होता, बहरला होता. म्हणजे छान त्याला नवीन पालवी आलेली होती आणि लाल लाल चुटूक चुटूक छानशी दिसणारी फळं दिसत होती. पाखरांना ती फळं दिसायला लागली. ती शेळ घालून वडेसला हाका मारू लागली. शेळ घालणे म्हणजे शिट्टी वाजवणे. तर शेळ घालणे म्हणजे शिट्टी वाजवणे.
तर ती पाखरे काय करायला लागली, वडेशला हाका मारायला लागली, शिटी वाजवायला लागली. वडेशला पाखरांची ओढ होतीच, रुसवा संपला होता. पाखरांना वडेशिवाय करमत नव्हतं आणि वडेशलाही पाखरांशिवाय करमत नव्हतं. मग रुसवा संपला, जे वडेशवर जे रागवले होते पक्षी, तर त्याला आलेली फळे बघून पक्षी काय झाले, शांत झाले. तो पाखरांना बोलावू लागला, तो पाखरांना बोलवायला लागला की या, आता माझ्याकडे काय झालंय, माझ्याकडे नवीन बहार आलेला आहे, नवीन पानं आलेली आहेत, नवीन छोटी छोटी लाल लाल झुडूप फळे आलेली आहेत. बघा, या रे या सारे या, चटकन या पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. काय म्हणायला लागला तो वडेश पाखरांना, या रे या सारे या, आता सगळे पक्षी तुम्ही परत या, चटकन या पटकन या, पटपट या चटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. आता ही जी लाल लाल नवीन फळं आलेली आहेत ती सगळी तुम्ही काय करा, खाऊन जा. बघा, पाखरे बोलू लागली, त्याचबरोबर पाखरे सुद्धा बोलायला लागली. काय म्हणायला लागली बघा, येतो येतो पटकन येतो. पाखरांनाही यायचं होतं, कारण की नवीन पालवी आलेली होती वडेशला. हसत नाचत चटकन येतो. आम्ही कसं येतो, हसत येतो, नाचत येतो आणि चटकन येतो. गाणी गात गात येतो. पक्ष्यांची गाणी खूप छान असतात. उन्हाळ्याची चाहूल लागली की मैना आवाज देते. मैना आवाज दिली की आपल्याला लक्षात येतो. कोकिळ आवाज देतो. कोकिळचे आवाज खूप छान वाटतात. ते फक्त आपल्याला उन्हाळ्याची चाहूल लागतानाच जाणवतं. तसंच पक्षी काय म्हणायला लागले, येतो येतो पटकन येतो. आम्ही येतो येतो पटकन येतो. हसत नाचत चटकन येतो. आम्ही हसत येतो, नाचत येतो. गाणी गात गात येतो. आम्हाला गाणी गायची आहेत आणि ती गाणी गात गात येतो. लाल लाल फळे खातो. ही जी झाडावर आलेली लाल लाल फळं आहेत ती खायला आम्ही पटकन येतो. पाखरे वडेश जवळ आली. असं करत करत पाखरे कशी झाली, परत वडेश जवळ आली. नवी घरटी बांधली. पाखरांनी परत नवीन घरटी बांधली. वडेश जवळ राहू लागली. आता वडेशलाही खूप आनंद झाला, कारण की पक्षी आले म्हणजेच त्यांची पिल्लं सुद्धा आली. परत त्यांचा किलबिलाट सुरू झाला. मोठी झालेली पिल्ले पाहून वडेशला खूप भरून आलं. बघा, आता ती पिल्लं कशी झाली होती, 2-3 महिन्यासाठी ती पक्षी बाहेर गेले होते सगळे. 2-3 महिन्यामध्ये त्या वडेशला काय झालं होतं, पालवी फुटली होती, नवीन पानं आली होती. वडेश पूर्ण बहरला होता, त्याच्यावर फळे आली होती. त्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये पक्षी सुद्धा काय झाले होते, त्यांची पिल्लं मोठी झालेली होती. ती मोठी झालेली पिल्ले पाहून वडेशला बहरून आलं. वडेशला खूप आनंद झाला. अशा पद्धतीनं वडेश बहरला, ह्याचा हा धडा आता आपण इथं बघितलेला आहे. त्याचाच बरोबर आता आपण त्याचा शब्दार्थ पण बघणार आहोत. बघा इथे, बहरला म्हणजेच फुलला. बहरला म्हणजेच काय, फुलला. वडेशला नवीन जेव्हा पालवी येते, तर नवीन पालवी आली, त्याच्या पानांमध्ये रूपांतर झालं. पहिल्यांदा पोपटी होती, नंतर ती हिरवीगार झाली, त्याच्यावर लाल झुटूक फळं आली, म्हणजेच काय झाला, वडेश बहरला म्हणजेच फुलला. ओढा ओहळ. ओढा ओहळ, नदी नाले हे सगळे रूप आहेत. राघू म्हणजेच पोपट. पाखरे पक्षी. कटकट त्रास. पक्ष्यांची काय वाटायची, त्याला कटकट वाटायची. झटपट पटकट. कोवळे कोमल. त्याचबरोबर बघा, वडेश. वडेश काय कुणाचं नाव होतं, तर वडाच्या झाडाचे नाव. हे जे वडाचं झाड होतं त्याचं नाव काय होतं, वडेश. पारंबी. वडाच्या झाडाला फुटलेली मुळे. ही वडाचं झाड आहे, त्याला जी ही मुळं फुटलेली आहेत त्यालाच म्हणतात पारंबी. ही फक्त वडाच्या झाडाला जास्त आपल्याला बघायला मिळते. किलबिल. किलबिल म्हणजेच पाखरांचा आवाज. अंकुर. मातीतील बियाण्याला फुटलेला कोंब. जेव्हा आता आपण पावसाळ्याच्या ऋतूमध्ये एखाद्या मातीमध्ये बी रुजवतो, त्याला छोटासा कोंब फुटतो, तो कोंब म्हणजेच काय, अंकुर. आता शब्दसमूहांचे अर्थ आपण बघणार आहोत. आभाळाला भिडणे. वडेश इतका उंच झाला होता, इतका उंच झाला होता की तो जणू काही तो आभाळाला भिडला होता, म्हणजेच काय, खूप उंच जाणे. झोप मोडणे. झोपेतून जागी होणे. वडेशला पक्षी किंवा त्यांची पिलं ही झोपू देत नव्हती, म्हणजेच काय करायचे, झोप मोडायची. वैतागून जाणे. त्यामुळे वडेश वैतागून जायचा. वैतागून जाणे म्हणजेच त्याला त्रास व्हायचा. त्याचबरोबर बघा, शीळ घालणे. शीळ घालणे म्हणजे शिट्टी वाजवणे. इथं आपले शब्दार्थ संपले. आपण वडेशची गोष्ट आपण बघितली, आता आपण त्याच्यावरचा स्वाध्याय सोडूया. बघा, नावे सांगा. प्रश्न क्रमांक 1, नावे सांगा. चिमणीच्या पिल्लाचे नाव. चिमणीच्या पिल्लाचं नाव काय आहे, चिनू. चिमणीच्या पिल्लाचे नाव चिनू. मग कावळीच्या पिल्लाचे नाव काय होते,
कानू. काय होतं? कानू. पोपटाच्या पिल्लाचे नाव काय होते? सांगा बरं. पोपटाच्या पिल्लाचे नाव पिनू. बघा, चिमणीच्या पिल्लाचे नाव चिनू, कावळिणीच्या पिल्लाचे नाव कानू, पोपटाच्या पिल्लाचे नाव पिनू आणि गावाचं नाव काय होतं? चिंचपूर. गावाचे नाव काय होते? चिंचपूर. आता प्रश्न क्रमांक 2. कोणते लिहा. लपाछपी खेळणारी कोण होती? पिल्ले. कोणाची पिल्ले होती? पक्ष्यांची पिल्ले. लपाछपी खेळणारी पिल्ले. पाखरांची भाषा समजणारी. ज्याला पाखराची भाषा समजायची तो कोण होता? वडेश. आणि बघा, शीळ घालणारी कोण होती? पाखरे. शीळ घालून पाखरे कोणाला बोलवायचे? वडेशला हाका मारायचे. परत एकदा बघा, कोणते लिहा. लपाछपी खेळणारी पिल्ले. कोणाची पिल्ले? पक्ष्यांची. पाखरांची भाषा समजणारी वडेश. पाखरांची भाषा ज्याला समजायचा तो होता वडेश. आणि शीळ घालणारी पाखरे. अशा पद्धतीनं आणखी काही प्रश्न आपण सोडवायचे आहेत.